नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि प्रत्येक सणाला आठवण येणारी रेसिपी म्हणजेच तांदळाची खीर. आज आपण रक्षाबंधनसाठी खास अशी मस्त मलाईदार स्वादिष्ट तांदळाची खीर बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम घट्ट आणि मलाईदार अशी आपली खीर झाली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ घेतले आहे. इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे. तुम्ही इथे आंबेमोहर तांदूळ देखील घेऊ शकता. ज्याला छान सुवास असतो असे तांदूळ घ्यायचे आहेत. ते आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. आता त्यामध्ये 1 इंच वर इतकं पाणी घालून अर्धा तास आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचेत. तर हे बघा, अर्धा तास तांदूळ इथं मी भिजवून घेतलेत. आता तांदूळ मिक्सरमधून अगदी हलकंसं म्हणजे पल्स मोडवर 1 ते 2 सेकंदासाठी बारीक करून घ्यायचे. यामुळे खिरीला छान असा दाटसरपणा येतो. तर हे बघा, थोडंसं पाणी घालून मिक्सरला तांदूळ फिरवून घ्यायचे. हे बघा, इथं मी तांदूळ बारीक करून घेतले. तर अशा पद्धतीचे थोडे जाडसर असे मिक्सरला तांदूळ फिरवून घ्यायचे. आता इथं मी गॅसवर 1 कढई ठेवली. त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालते. तूप गरम झालंय. आता त्यामध्ये घालूया सुकामेवा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकता. इथे मी काजू आणि बदामाचे काप घातले. ते आपल्याला थोडं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता यामध्ये घालूया तांदूळ. फक्त तांदूळ घालायचा आहे आणि त्यातील जे पाणी आहे ते मी बाजूला काढून घेतलंय. ते आपल्याला नंतर घालायचंय. आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि तांदूळ आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेतल्याने खिरीला छान अशी चव येते आणि तांदूळाचा सुगंध देखील खिरीमध्ये छान उतरतो. त्यामुळे तांदूळ कमी आचेवर छान असे भाजून घ्यायचेत. आता आपण जे बाजूला तांदूळातील पाणी ठेवलं होतं ते घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर बघा, तांदूळ 3 ते 4 मिनिटं भाजून घेतले. खूप जास्त डार्क पण करायचे नाही. अगदी हलकासा रंग बदलेल इतके तांदूळ भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून झाले. आता यामध्ये घालूया दूध. इथे मी दूध आधीच उकळून घेतलंय. इथं मी अर्धा लिटर दूध घेतलंय. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. काही गुठळ्या होत असतील तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहे. दूध आपल्याला थोडं थोडं घालत गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथं मी आता सगळं दूध घालून घेते. आता गॅस मोठा करायचा आहे आणि खीर उकळून घ्यायची. इथं मी मधून मधून ढवळत 5 ते 10 मिनिटं खीर उकळून घेतली. आता यामध्ये घालायची साखर. इथं मी 1 कप साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर छान अशी मिक्स करून घ्यायची. आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून मधून मधून ढवळत 5 मिनिटं खीर उकळून घ्यायची. तर हे बघा, इथं मी खीर उकळून घेतली. आता यामध्ये घालूया केसर. केसराच्या 5 ते 6 काड्या घालते. आता घालूया वेलची पूड. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर हे बघा, इथं आपली मस्त मलाईदार स्वादिष्ट अशी खीर बनवून तयार आहे. तर हे बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी. जास्त घट्ट करू नका. गार झाल्यावर अजून खीर घट्ट होईल. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.